शोकाकुल वातावरणात एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरू होते. तेवढ्यात एका कार्यकर्त्याच्या खिशातला फोन वाजला. फोन दिल्लीतल्या बड्या नेत्याचा होता. "अरे भाई कहा हो?" असा समोरून प्रश्न आला. यावेळी "मी स्मशानात आहे" असं उत्तर देण्यात आलं. "तू स्मशानात आहेस? आता मी यावर काय बोलू?" असं म्हणून बड्या नेत्यानं तो फोन कट केला. सर्व आटपून कार्यकर्ता बड्या नेत्याला भेटायला गेला. दिल्लीतील बड्या नेत्यानं कार्यकर्त्याला "तुला गुजरातचे मुख्यमंत्री व्हायचंय" असा थेट आदेश दिला. कार्यकर्त्यासाठी हा मोठा धक्का होता, पण आदेश बड्या नेत्याचा होता. आदेशाचं पालन करत कार्यकर्ता गुजरातमध्ये परतला आणि त्यानं मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. हा कार्यकर्ता दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ते होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि मोदींना संधी देणारे ते बडे नेते होते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. साल होतं 2001. गुजरात राज्य भूकंपाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत होतं. राज्याची घडी पूर्णपणे विस्कटलेली होती. अशा वेळी राज्याला भक्कम आणि खंबीर नेतृत्वाची गरज होती. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी अशा नेतृत्वाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांच्या समोर नाव आलं ते नरेंद्र मोदी यांचं. नरेंद्र मोदी हे सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कामात गुंतलेले होते. त्यावेळी ते भाजपचे महासचिव होते. पक्ष देईल ती जबाबदारी चोखपणे पार पाडणं आणि पक्षाला बळकटी आणणं यासाठी मोदी दिवस रात्र झटत होते. त्याचवेळी गुजरातवर आलेलं आसमानी संकट आणि त्यामुळे निर्माण झालेला राजकीय पेच सोडवण्याची नवी जबाबदारी वाजपेयींनी मोदींवर सोपवली आणि त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवलं. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर या छोट्याशा गावात नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण अत्यंत कष्टात गेलं. नरेंद्र मोदी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यानं राष्ट्रपती समर्पण ही भावना दृढ होत गेली. मोदी हे संघ कार्यात सक्रिय असल्यानं पुढे ते प्रचारक बनले. संघाचे प्रचारक झाल्यावर मोदी यांनी अनेक राज्यांमध्ये संघ कार्याचा विस्तार केला. 1970च्या दशकामध्ये ते दिल्लीमध्ये संघाचं काम करत होते. 1985 मध्ये ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झाले. यावेळी गुजरात बरोबरच अन्य राज्यांच्या पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 1988 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. महामंत्री झाल्यावर पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मजबूत करण्यासाठी त्यांनी लक्षणीय योगदान दिलं. याच योगदानाची दखल घेत पक्षानं त्यांच्यावर गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती. मोदींनीही ही जबाबदारी मोठ्या धीरानं स्वीकारली आणि वाजपेयींचा विश्वास सार्थ ठरवला. राज्याला आसमानी संकटातून बाहेर काढलं. शिवाय औद्योगिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक या क्षेत्रात गुजरातला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. केवळ देशातच नव्हे तर गुजरातची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. गुजरात हे विकासाचं प्रतीक बनलं. त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे राष्ट्रवाद आणि विकासाची विचारधारा सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचली. संघटनेतील प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा परिवाराचा भाग असतो हे ओळखून मोदी यांनी पक्षाची संघटना बळकट केली. याच संघटनेच्या जोरावर गुजरातमध्ये सलग 3 विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला. केंद्रात काँग्रेसची सत्ता असतानाही मोदींच्या नेतृत्वात गुजरातची घौडदौड सुरूच होती. मोदींची हीच खासियत देशभरात चर्चिली जाऊ लागली. देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं. महागाई, भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि ढिसाळ प्रशासनामुळे सत्तेत असलेलं काँग्रेस सरकार लोकांच्या मनातून उतरलं. देशात नेतृत्व बदलाचं वारं वाहू लागलं. भाजपनं याच काळात कंबर कसली, संघटनेवर काम करत देशात सत्ता आणण्याची तयारी सुरू केली. पण याच सत्तेचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न पुन्हा पक्षासमोर उभा राहिला. त्यावेळी पुन्हा नरेंद्र मोदी यांचं नाव पक्षश्रेष्ठींपुढे आलं. पक्षानं 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं.
गुजरात मॉडेल देशासमोर ठेवून आणि अबकी बार मोदी सरकार असा नारा देत भाजपनं मोदी हे नाव घराघरात पोहोचवलं. 2014 मध्ये भाजपनं प्रथमच लोकसभेत स्वबळावर बहुमत मिळवलं आणि सामान्य घरातून आलेले नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनले. मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्र हातात घेतली खरी, पण देशासमोर अनेक आव्हानं होती. प्रत्येक स्तरावर काम करण्याची गरज होती. जग डिजिटलायझेशनच्या दिशेनं वाटचाल करत होतं. याच ट्रेंडला पकडण्यासाठी देशाचा पाया मजबूत करण्याचं मोदींसमोर आव्हान होतं. मोदींनी याच आव्हानाला संधी म्हणून स्वीकारलं आणि देशात डिजिटल क्रांती घडवून आणली. यासोबतच मेक इन इंडियाचा नारा देत संरक्षण, कृषी, बँकिंग, ऑटोमोबाईल, विज्ञान आणि खगोल अशा प्रत्येक क्षेत्रांचा पाया मोदींनी मजबूत केला. रस्ते, महामार्ग, लोहमार्ग आणि मेट्रो अशा पायाभूत सुविधांचा विकास करत देशाच्या विकासाचा वेग त्यांनी वाढवला. मोदी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात देशाला राजकीय स्थैर्य मिळवून दिलंच, त्यासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची वेगळी ओळख निर्माण केली. विकसित भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, स्वदेशी यासारख्या अभियानातून भारताची वैश्विक पातळीवर नवी प्रतिमा निर्माण केली. विकसित भारतासोबतच जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती हा विचारही मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या मनावर बिंबवला. राष्ट्र प्रथम हे हित उराशी बाळगून मोदींनी देशाचं हित जोपासलं. दहशतवाद्यासारख्या परकीय आव्हानांनाही मोदींनी जशास तसं उत्तर दिलं. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव राबवत शत्रू राष्ट्राचा नापाक इरादा मोदींनी मोडून काढला. आज नरेंद्र मोदी हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट, गरिबांच्या कल्याणासाठीचा निर्धार यामुळे मोदींनी सामान्य माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या मनावरच मोदींनी आपली छाप सोडली आहे. निराधारांसाठी ते आधार आहेत, लहानग्यांसाठी ते पालक आहेत, तरुणांसाठी ते साथीदार आहेत, तर ज्येष्ठांसाठी ते पुत्र बनून कार्यरत आहेत. त्यामुळं मोदींवर प्रत्येक भारतीयाचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होतोय. तूर्तास इतकंच. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.